गप्पा बसलाय तिचा. मला आयडिया आधी सुचायला पाहिजे होती रे. तुला इथंच ठेवला असता. तुला बाहेर काढणार. बस आजा आजा आबा आजा 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 आबा आबा आबा. तुला काय वाटले माझा फोटो कणगीत ठेवला म्हणजे मला बाहेर येता यायचं नाही? किती झालं तरी तुझा बाप आहे मी. तुझं बारसं जेवलोय. अरे मी पण तुझं 13वं जेवलोय. कुठून बोलतो? घराला मातीत घालायला निघालाय हो. त्याच्या अगोदर तुला मातीत जावं लागेल. हे बघा बा, मी कुस्ती खेळलो तरी बी मीच मातीत जाणार आहे. अरे एवढी एवढी पोरं रे मला पटाटा पाडत्यात. तूच पडायचा वारसा घेऊन गेलास ना. एक पण कुस्ती मी जिंकणार नाही. तुझा शाप मला भावणार आहे. तरी बी तुला खेळावंच लागेल. एक कुस्ती जितस्तवर खेळावं लागेल. हे बघा बा, हे तुझं लय होतंय लय होतंय. हे मला जमणार नाही. जमणार नाही? नाही. कसं जमणार नाही ते मी बघतो. चलिये चलिये. आबा आबा पडशील. आबा पडशील. मी जबाबदार नाही. आबा पडशील. ओठ ओठ आता ये माझ्यावर. आबा माझा जीव काढतोस तू. आता कसं वाटतंय? दाबू मानगुडाशीच. नको नको नको. आबा 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 माझा विचार बदलला. माझा विचार बदलला. मी पैलवान होतो. मी मातीत जातो. नाही मी तालमीत जातो. मी आपल्या घराण्याचं नाव मोठं करतो. आई शपथ. अगदी आई शपथ. त्या काळू उस्तादाची शपथ. तुझी शपथ. बाबा तुला शपथ आहे. तू आता जा बाबा. मला रातभर कणगीत ठेवलं त्या उंदरा संकट. लई त्रास झाला मला. चुकलो. तुला शरम नाही वाटली? अगोदर माझा फोटो काढून जागच्या जागी ठेव. आता सकाळी ठेव. सकाळी नाही, आत्ताच्या आत्ता. मी गेल्यावर. पण आता जातो का तू? जा. धोतर तेवढं खाली करून जा. बर बर. तिकडे उंदर आहेत रे देवा. हे बघा आबा. बस बाबा बस. आता तरी सुखाने झोपू देत मला. हा चहा घ्या. मी भैरूला उठवते. भैरू ए भैरू अरे उठ की. आई आई मी आलं माझ्या ध्यानात. रातभर विचार केला असशील आणि पुन्हा तालमीत जायचं ठरवलं असशील. कसं कळलं? तुझी सवयच आहे ती. वैतागलास की रातभर विचार करतोस आणि सकाळच्याला बदलतोस. चल उठ. आई तू म्हणजे आधी कायच्या काय मन कवडी आहे बघ. गणपका काल आहे. होय गणपका का आलाय? होय. एवढी सकाळी? काय हनुमान जन्माला आला म्हणायचा काय? चल. गणपका का? लई जोर मारलायस म्हणा. कसा जोर आहे थोडासा? अरे तसा जोर काय, तालीम धरली आहेस म्हणा. ऐकून लई बरं वाटलं. अरे गोदा वैद्यने लई हाल भोगल्या. तू कुस्ती करायला लागला की तिची काळजी मिटली. मोठ्या कुस्त्या करणार ना? मोठ्या कुस्त्या बघतो कशी काय जोड मिळते त्याच्यावर. अरे जोड काय, तुझ्या थोरल्या भावानं नाव घालून तू कमावतोय हे ऐकून लई बरं वाटलं. पण आज एकाएकी येणं कसं काय? अरे पुण्याला जाणार होतो. घरात सोबतीला कोण नाही. बर तुझी काकू म्हणली भैरवून आणून ठेवायचं. अरे तुला बी 4 दिवस हवा पालट होईल. आलो असतो पण. अरे जा की 4 दिवस. आल्या गेल्या बिगर माया लागत नाही. हे खरं आहे पण माझे ते मेहनतीच. अरे मी सांगन उस्तादाला. जा तू. नक्की. चांगला. या काकून शेंगदाणा गुळ पाठवलं तुझ्या करता. जाणार आहे. उद्या जायचं म्हणतात. बर पण खरंच तुला शिवा ना ग? नाही अजिबात नको बाई. अन्नदाता सुखी. मग हे दूध तरी घे. उस्तादाने दूध तरी घ्यायला सांगितलंय ना व? काय फक्त दूधच प्यायला सांगितलंय तर? राम राम गणपत. राम 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 राम.
काय येणं केलात? तुम्हालाच भेटायला आलो तो. मला भेटायला? बसा 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 बसा. हा, आता बोला. तुमचा पुतण्या आलाय म्हण. होय आलाय, मग काय त्याच? आता एवढा मोठा पैलवान गावात आल्यावर हा. त्याची गाडबीड व्हावी असं वाटणारच की. आम्ही बी समती गावचं तालमीत जातोय. असं? मग झकास आहे बघा. तुमच्या पुतण्यासंग थोडं खेळायला मिळालं तर फायदाच होईल आमचा. होय असं होय. आता बोलतो त्याला भैरू, ए भैरू, बाहेर ये. काय रे? अरे बसा 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 बसा. असं काय करताय? सवय आहे त्याला. हा? गावातल्या तालमीतली पोरं. असं का? तुला भेटायला आलीत. मी काय केले? अरे एवढा मोठा पैलवान गावात आला, त्याला भेटायची रीत आहे यांची. असं का? हा. राम राम. ते तर झालं. गणपाशेटला आम्ही असा बोलतो काय ते? जरा तुमच्या संग आम्हाला खेळ मिळाला तर बरं होईल. म्हणजे आम्हा सगळ्यांची सराव होईल. अरे तुम्ही लागा तयारीला. ह्यो खेळत तुमच्या संग. नाही नाही काका नाही. अरे मला अजिबात खेळता यायचं नाही. पण का? तू इकडे ये सायडिंगला तुला सांगतो. त्या बाहेर कसले एक एक रेडे आहे. इकडे ये. मला अजिबात खेळता यायचं नाही. काय? कसं सांगू तुला? मी लंगोट घरी विसरून आलोय. मी तुला 10 लंगोट देतो की. अजिबात नाही. दुसऱ्याच्या लंगोटावर कुस्ती खेळायची नाही. अरे मी आबाच्या फोटोवर शपथ खाल्लेली आहे. कसली? हीच की कुस्ती करील तर स्वतःच्या लंगोटावर करील, दुसऱ्याच्या लंगोटाला हात लावणार नाही. आणि माझा लंगोट काय साधा आहे काय? शकुनाचा लंगोट आहे. आता आयडिया काय त्यांना सांग. काका मी आला. मी आहे की जीवन. पाहिलं विसरलंच होतो मी. तू असं कर, त्यांना सांग मला मामा मी आला. मामाचं सुद्धा काही सुटकात खेळता येत नाही. बरोबर. सुटकात खेळायचं नाही. ऐक ना. I know. तू लढ पुढं, मी माझं कपडे सांभाळतो. अरे पोराव, तुमच्या संग खेळायला भैरूला लई आनंद झाला असता बघा. पण झालं काय? त्याचा मामा गमावला. 10 दिवस झालं. तेव्हा मी म्हणलं बाबा सुटकात खेळू नको. आता सुतकच आहे म्हणल्यानंतर काही इलाज नाही. नाही अगदी बरोबर. मग चला रे. चलतो आम्ही. बर म्हणजे पुन्हा येईल तेव्हा कळेल तो. बरं मग मी आता येतो बरं का. काम झाल्याबरोबर लगेच परत या बघा. आता काम संपल्यावर मला तिथं कोण ठेवणार आहे? आणि भैरू आहे की इथं? हा. भैरू सांभाळ बरं. आलो, काकाला पोचून येतो. हा? लवकर ये. बरोबर. काय पलवान इथे काय बघताय? ही संगीत बारी. अहो काकाने जाताना लय बक्कळ पैसे दिलेत मला तमाशा बघ म्हणून. चला का ना ते असं. चला. शंभर. अहो कनातीच्या मागल्या अंगाला या. मागल्या अंगाला. मागल्या अंगाला. पहिलवान आला माझी नजर लागल त्याला. पहिलवान अचानक आला. काकाकडे आलतो. आलो तमाशा. हो तुमचा खेळ आहे मला माहितीच नव्हतं. हा म्हणजे काय खडी साखरेचा खडा आणायला म्हणून जावं आणि अख्खं पोत हाताला लागावं. म्हणजे मी पोता आहे वय. हा म्हणजे खडी साखरेचं पोत. चुकून जरी तोंड लागलं तरी गोडच लागणार. रागवल्या काय? आज अगदी जिभेवर खडी साखर ठेवून आलाय म्हणा की. आठवण तरी येते का आमच्या गरीबाची? आठवण? अहो त्याच्यावरच जगतोय. काल मी आखाड्यात कुस्ती खेळायला उतरलो तर समोरच्या गाड्याच्या जागी मला तुम्हीच दिसायला लागला तो. आणि नंतर काळू उस्ता गाय. आणि माझं तरी काय तुमच्या सारखंच होते बघा. असं सारखं तुम्ही डोळ्यासमोर दिसता. असं माणसाने इतकं येड लावणं बरं नव्हतं. येड आहे का खोळ आहे त्याला माहिती. पण खरं सांगू तुम्हाला भेटायचं म्हटलं ना की माझ्या मनामध्ये असं ऊसाच्या शात्यात शिरलेलं काहीतरी गोड गोड होत. हा सोपच तुम्हाला सांगतो. हे चांदणं पडलंय ना हे चंद्राचं आहे का तुमच्या रूपाचं आहे हे बी कळण असं झालं. हो तुमच्या विणीचा वास
काय मदन मस्त आहे. आणि संगतीला पैलवान बी हाय. कुठं आहे? आता नाही नाही श्यामा, नाही श्यामाबाई, हे असं बघू नका हो. अहो, माझ्या काळजात माटमूट 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 होत. मी जातो. माझी काकी माझी वाट बघत असेल. खरं सांगू का, आज तुम्ही जाऊच नाही असं वाटतंय बघा. असं मला सुद्धा तसं वाटतं. मग पण काय करणार, तुम्हाला माझ्यासारखी काकी नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय. मला जाऊ दे. पुण्यांदा का भेटणार? उद्या सकाळी आमचं फड हलणार आहेच ना. असं मग जत्राला गाठतो की. खरं आज नाही का आलो, जत्रा नसताना आलो की नाही. येईल हा येईल. तू काकी काकी पण यायचं हा. येईल. मी डोळ्यात जीव ठेवून वाट बघेन. श्यामा श्यामा, असा आरपार बघू नको ग, मरून तुझ्या पायाशी पडल बाई.